नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एक सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होता. या व्यवसायावरच तो प्रचंड श्रीमंत झाला होता. त्याच्याकडे एक माणूस बांधकाम पर्यवेक्षक म्हणून 5 वर्षांपासून काम करत होता. एकदा त्यानं त्या पर्यवेक्षकाला बोलावून घेतलं आणि म्हणाला, "माझ्या कारकिर्दीतलं शेवटचं घर मी आता बांधायला घेणार आहे. पण मी वर्षभरासाठी इथं नसेन, तेव्हा हे सर्व तुलाच करायचंय. घरासाठी सर्वोत्तम वस्तू वापरल्या जातील याची काळजी घे. पैशांची अजिबात चिंता करू नकोस. घर नितांत सुंदर आणि दर्जेदार माल वापरूनच तयार झालं पाहिजे." पर्यवेक्षकाला अशा सूचना देऊन तो निघून गेला. पर्यवेक्षकानं विचार केला, पैसे कमवण्यासाठी सुवर्णसंधीच चालून आली आहे. त्यानं अत्यंत हलक्या दर्जाचा माल वापरला, पण घराचं बाह्यरूप देखणं दिसेल याची मात्र त्यानं दक्षता घेतली. वर्षभरानं मालक परत आला. त्यानं घराची पाहणी केली आणि पर्यवेक्षकाला विचारलं, "कसं काय वाटलं हे घर तुला?" पर्यवेक्षक म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी बांधलेले सर्वोत्कृष्ट घर आहे." त्या बांधकाम व्यावसायिकाने म्हटलं, "कामातून निवृत्त होताना आजवरच्या आपल्या सहवासासाठी हे घर मी तुला सप्रेम भेट देतोय." यातून आपण काय शिकलो? तर कुणीही पाहत नसले तरी जे बरोबर आहे तेच करायला हवं. घर आपल्याला मिळणार आहे हे त्या पर्यवेक्षकाला माहिती होतं की नाही हा इथे गौण मुद्दा आहे. खरा मुद्दा हा आहे की एकमेकांवर विश्वास असल्याशिवाय व्यवसायात किंवा समाजात आदरयुक्त संबंध कसे तयार होतील, नाही का? म्हणजेच विश्वास ही भावना प्रेमापेक्षाही कैक पटीनं थोर आहे.